नमस्कार, मी कल्पना. श्री स्वामी समर्थ सर्वांना. चला, रोज उपमा, पोहे, इडली हे पदार्थ आहे ना खाऊन कंटाळा येतो. इडली डोसा तर आपल्याला आंबवायला लागतो. खूप 2 तासामध्ये आपला हा नाश्ता रेडी होणार आहे. चला, रेसिपी कुठे स्किप करू नका. इथे आपल्याला काय करायचं, 2 ते 3 तास आहे ना रेशनचे तांदूळ भिजत ठेवायचे आहे. अगदी सकाळीच बनवायचा हा नाश्ता आणि लगेच तांदूळ भिजत ठेवायचे करायच्या वेळेस 2 तास आधी. 2 तास झालेले आहे, बघू शकता तांदूळ छान भिजलेला आहे. 2-3 चमचे पोहे घेतलेले आहे. पोहे पहिले काही भिजवायचे नाही. आपल्याला आता तांदूळ दळायचे आहे, तर त्यावेळेस आपल्याला हे पोहे फक्त स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून घ्यायचे. जरा पाणी घालून ठेवलेले. ओलं नारळ फोडून घेतलेले, त्याचे काप पण करून घेतलेले आहे थोडेसे. आपल्याला आता हे तिन्ही साहित्य मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही बारीक वाटाल किंवा मग जितकं पातळ पाहिजे तितकं पातळ हे करायचं असतं. चला, इथे बघा छान असं बॅटर बनवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अजून पाणी घालायचं आहे भरपूर. जास्त पातळ करायचे आपल्याला. आता तुम्हाला सांगते रेसिपी काय आहे ती. आज आपण बनवणार आहोत रुमाली डोसा. एवढा छान होतो, सॉफ्ट होतो, अजिबात तेलाचा वापर करायचा नाही आपल्याला. आता याच्यामध्ये अजून मी पाणी पण घालून घेते आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता इथे, हे बघा. चला, त्याच्यानंतर आहे ना आता इथे मी मिक्स करून घेते. आता काय करायचं, एक डोसा बनवून बघायचा. जर होत नसेल तर अजून पाणी घालायचं त्याच्यामध्ये. एवढे सुंदर आपले रुमाली डोसे तयार होतात. चला, आता आपण लगेच बनवायला घेऊया. आता तुम्ही इथे ना याच्यामध्ये ना अजून काही घालू शकता. तुम्हाला कोथिंबीर वगैरे घालायची असेल तर, पण मी प्लेन डोसा बनवणार आहे, याच्यात काहीच मी वापरणार नाही आहे. आता इथे मी लगेच गॅसवरती पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. आता इथे तेलाचा वगैरे अजिबात वापर केलेला नाही आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ह्या पद्धतीने असं थोडं थोडं बॅटर टाकायचं आहे आणि जाळी पण एवढी सुंदर पडते, त्याला सॉफ्ट पण होतो. आता इथे माझं पॅन थोडासा छोटा आहे म्हणून छोटा झालेला आहे. आता इथे आपल्याला 1 मिनिट असंच ठेवायचं, गॅस कमीच ठेवायचा. नंतर आपल्याला तो उलटा पण छान करून घ्यायचा आणि भाजून घ्यायचा दुसऱ्या बाजूनी पण. सगळे डोसे ह्या पद्धतीनेच करायचे आणि काढल्या आहे ना ताटात ठेवायचं नाही. आपल्याकडे ही चाळणी असतेच ना पुरणाची, त्याच्यावरती ठेवायचा. म्हणजे थोडासा आहे ना तो एकदम सॉफ्ट असतो आणि थंड झाला का मग तो बाजूला काढून ठेवायचा. आता याच्यासोबत ना मी नारळाची हिरवी चटणी पण बनवलेली आहे. आता ती काही तुम्हाला दाखवली नाही आहे. आणि रुमाली डोसा तर तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट झालेला आहे. जाळी पण सुंदर पडलेली आहे, पांढरा शुभ्र पण झालेला आहे. चला, रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांना.